स्त्री हट्ट कशाला म्हणायचं स्त्री हट्ट? कपाटभर साड्या असल्या तरी संक्रांतीला नवीच घ्यावी लागते. त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? खरं आहे का नाही? बोला ना, तुम्ही सगळे ब्रह्मचारी आहे का? याला स्त्री हट्ट म्हणतात. 3 प्रकारचे हट्ट. मुलीचा हट्ट आहे बाबाकडे, बाबा मला तुम्ही त्या पंढरपूरला घेऊन गेलं पाहिजे. मुलीनं हट्ट धरला पंढरपूरला जाण्याचा आणि त्या मुलीचं नाव होतं संत जनाबाई. बापानं मुलीचा हट्ट पुरवण्याकरता मुलीला घेऊन पंढरपूरला बाप निघाला. मुक्काम दरमुक्काम करत पंढरपुरात पोहोचले. पंढरीत पोहोचल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान जनाबाई आणि जनाबाईच्या वडिलांनी केलं. पुंडलिक रायाचं दर्शन करून बारीला लागले. देवाचं दर्शन जनाईच्या वडिलांनं केलं आणि जनाबाईनं मस्तक त्या देवाच्या पायावर ठेवलं. देवाच्या पायावरचं मस्तक जनाबाईनं ठेवलं. उठून उभ्या राहिल्या. देवाकडं मुख जनाबाईनं केलं. देवाला जनाबाई डोळे भरून पाहू लागल्या. देवाकडे जनाबाई बघतायत. देवाच्या श्रीमुखाकडे बघतायत आणि बघता बघता पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या. त्या भगवान परमात्म्याच्या मुखाकडे जनाबाई पाहतायत. जनाबाईची नजर त्या देवाच्या मुखाकडे. पाहता पाहता जनाबाईच्या डोळ्यात देवाला पाहून पाणी आलं. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. जनाबाईनं त्या देवाला पाहिलं. हृदयातून प्रेम दाटून आलं. जनाबाईच्या डोळ्यात पाणी आलं आणि जनाबाईच्या वडिलांना जनाबाईचा हात पकडला आणि सांगितलं, बाळा चल आता दर्शन झालं, आता घरी गेलं पाहिजे. जनाबाईनं सांगितलं, बाबा तुम्ही ज्याच्या भेटी करता मला घेऊन आलात, ज्याच्या दर्शनाकरता मला घेऊन आलात ना, हे काय माझ्यासाठी नवीन नाही. त्याचं आणि माझं फार जुनं नातं आहे बाबा. त्याच्या चरणापर्यंत तुम्ही जर मला घेऊन आला असाल ना, तर माझी एक इच्छा आहे बाबा, त्याच्या चरणापासून मला आता तुम्ही बाजूला घेऊन जाऊ नका. त्या देवाच्या जवळ मला राहू द्या. जनाबाईनं बापाकडे पंढरपुरात राहण्याचा हट्ट धरला. बाप म्हणत होता, बाळा अगं पंढरपूरला एकादशीचं दर्शन झालं तर थांबायचं नसतं. जनाबाई ऐकायला तयार नाही. द्वादशी पर्यंत ऐकेल वाटलं होतं, ऐकलं नाही. गुरुपौर्णिमेचा काला होईपर्यंत ऐकलं होतं, ऐकलं नाही. अखेर काला झाला. जनाबाई ऐकायला तयार नाही. बाबा मला याच देवाच्या चरणाच्या जवळ राहायचंय. या देवाची पंढरी सोडून मला कुठे जायचं नाही. जनाबाईनं हट्ट धरलेला आहे. डबडबल्या डोळ्यानं बाबानं जनाईला निरोप देण्याचं ठरवलं. जनाबाईला पंढरपुरात सोडून जनाबाईचे वडील मंदिराच्या बाहेर आले. एकटं निघून जावा आता घरी. जनाबाई यायला तयार नाही. निर्णय घेतला. पुन्हा मनात भावना दाटून आल्या. असाच जर मी गावी गेलो तर गावचे लोक म्हणतील, का हो मुलीचं लग्न करण्याचा कंटाळा आला होता की काय? पोरीला मंदिरात सोडून आलाय, पटतंय का तुम्हाला? पुन्हा जनाबाईच्या वडिलांना मंदिरात जावं. जनाबाईला विनम्र भावानं हात जोडावे. जना चल बाळा घरी गेलं पाहिजे. जनाबाई ऐकायला तयार नाही. देवानं जनाबाईला आपलंसं करून घेतलं होतं आणि जनाबाईनं देवाला आपलंसं करून घेतलं होतं. जनाबाई देवाचे चरण, देवाची पंढरी, देवाचं मंदिर सोडायला तयार नाही. डबडबल्या डोळ्यानं बापानं निरोप द्यावा अशी स्थिती बापावर आली. जनाबाईच्या बापाला वाटलं जनाई आता ऐकत नाही ना, जनाबाईला निरोप दिला पाहिजे, इथंच पंढरपुरात ठेवायचं आणि आपण गावी निघून जायचं. अखेर ते ठरलं. जनाबाईच्या वडिलांना जनाबाईला मिठी मारली. ढसढसा रडत होते. एखादा बाप आपल्या लेकीला सासरी वाट लावताना जेवढा रडत नाही ना, त्याहीपेक्षा अधिक व्याकुळ होऊन अधिक दुःखानं जनाबाईचा बाप रडत होता. कारण सासरी नांदायला गेलेली मुलगी सणावाराच्या निमित्तानं माहेराला येत असते दादा, पण देवाच्या मंदिरात लेकीला सोडून तो बाप गावी निघाला होता. डबडबल्या डोळ्यानं निरोप देत होते. तेवढ्यात नामदेवरायांचं आगमन पांडुरंगाच्या पंढरीरायाच्या मंदिरात झालं. नामदेवानं विचारलं, ओ बाबा का रडता तुम्ही? ए ताई का रडते तू? नामदेवांच्या वडिलांना जनाबाईच्या वडिलांना सांगितलं, मी माझ्या लेकीला या मंदिरात ठेवून घरी जातो. माझी लेक पंढरपूर सोडायला तयार नाही. नामदेवरायानं हृदयपूर्वक सांगितलं, बाबा तुमच्या लेकीची चिंता करू नका. या पंढरपुरात तुमच्या लेकीचा मी माझ्या लेकीप्रमाणे सांभाळ करील. आणि जनाबाईच्या वडिलानं जनाबाईचा हात आपल्या हातानं नामदेवरायांच्या हातात दिला. ऐका, नामदेवरायांच्या हातात हात दिला
नामदेवरायानं जनाबाईला सांभाळण्याची जबाबदारी घेतली आणि नाम याची दासी जनी नामदेवरायांची दासी म्हणून जनाबाईचा उल्लेख तिथून पुढे झाला. पण ऐका, एकदा नामदेवरायांच्या हातात हा जनाबाईच्या वडिलांना जनाबाईचा दिला आणि जनाबाईच्या जीवनाचं कल्याण झालं. ऐका, इथं जमलेल्या आईंनो, इथं जमलेल्या वडिलांनो, आपल्या लेकरांचा हात आपल्या लेकरांच्या आयुष्यामध्ये नेहमी चांगल्या लोकांच्या हातात द्या गड्या. आपल्या लेकरांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या लेकरांचे हात का चुकीच्या लोकांच्या हातात गेले ना तर आपल्या घराण्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. जनाबाईला घेऊन नामदेवराय घरी गेले. 14 लोकांचं कुटुंब नामदेवांचं. सगळ्यांचा स्वयंपाक जनाबाई करायच्या. स्वयंपाकासाठी दळण जनाबाई दळायच्या. स्वयंपाकासाठी गौऱ्या जनाबाई थापायच्या आणि प्रत्येक कामात देव मदत करू लागायचा. तो त्याच्या जीवनातला धर्म आहे. एकदा जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या. महिला मंडळ इकडे होतात का वा? होतात ना? एकदा जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या. जगाच्या मालकानं जनाबाईच्या डोक्यातल्या वा काढाव्या. अनंत महाराज देव एक एक ऊ काढत होता. डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाच्या मध्यभागी ठेवत होता आणि उजव्या हाताच्या अंगठ्याचं नख बरोबर त्याच्यावर असं असं हे कामाला ठेवतील आपल्याला. जनाईच्या डोक्यातल्या वा देव काढत होता. पण वा काढता किती येतात माऊल्यांनो? थोड्याफार असल्यात तर. वाचाच पोळा फुटला जिच्या डोक्यात त्या काढणं शक्य आहे का? जनाबाईच्या डोक्यात एवढ्या वा झाल्या. जगाच्या मालकानं कोमट पाणी तापवलं आणि जनाबाईला स्वतःच्या हातानं नाहू घेतलं. महाराज, भक्तांसाठी तो भगवान परमात्मा कोणतंही काम करतो. अरे जनाबाईच्या डोक्यातल्या वा काढाव्या इथपर्यंत मी सांगत नाही. सजन कसाया विकू लागे मांस. सजन कसाई नावाचे संत होऊन गेले वारकरी संप्रदायामध्ये. संत वाङ्मयामध्ये मालिकेमध्ये त्यांचं प्रमाण आहे. मांस विक्रीचा व्यवसाय आहे त्यांचा. पण गळ्यात तुळशीची माळ आहे. तुम्ही म्हणाल मग ते जनावर कापून विकत असेल. ऐका, पूर्वीच्या काळी मांस विक्री कशी होती? मांस विक्री करणारे सुद्धा संत होते. कसे असेल? जनावर मेल्याच्या नंतर मांस विक्री व्हायची. म्हणून मांस विक्री करणारे संत होऊ शकतात. आता मांस खाणारे सुद्धा राक्षस आहे. विठाला आपल्या भक्ताच्या घरी काम करू लागतो. आमच्या सावता महाराजांना शेतामध्ये त्या देवानं खुरपू लागावं. सजन कसाया विकू लागे मांस, माया सावत्याच खुरपू लागे, शर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागी सेले विनी. प्रत्येक भक्ताला तो आपल्या घरचं काम करू लागतो. आणि हे जे काम भगवान परमात्मा करतो तो भगवान परमात्म्याच्या जीवनातला धर्म आहे. विठाला जसा भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये धर्म आहे तसा साधूच्या जीवनामध्ये सुद्धा धर्म आहे. संताच्या जीवनात धर्म आहे. काय आहे संताच्या जीवनातला धर्म? महाराज म्हणतात, बुडत हे जन न देखवे डोळा, भवसागरात बुडणाऱ्या प्रत्येक जडजीवाला तारून नेण्याकरता आणि उद्धरून नेण्याकरता जे अहोरात्र झगडतात गड्या त्यांना संत म्हणतात. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. जगोधरा लागी धरिले अवतार. जगाचा उद्धार व्हावा आणि जगतातील प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं यासाठी या भूतलावर मनुष्य रूपाने जरी दिसत असले तर असामान्य त्यांचं जीवन असतं. अधिकार त्यांचा फार मोठा असतो. असे संत जन्माला येत असतात. बघा, जगामध्ये जेवढे संत झाले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्रामध्ये झाले. म्हणून महाराष्ट्राला संत भूमी असं म्हणतात. गड्या मी सांगेल, संताचे सुद्धा 2 प्रकार आहेत. एक संत ओरिजिनल संत आणि दुसरे डुप्लिकेट संत. जगाच्या पाठीवर ओरिजिनल संत आणि खरे संत जर कोण झाले असेल तर
तर आमची वारकरी संत वारकरी संप्रदायानं संपूर्ण विश्वाला विश्वकल्याणासाठी आमची संत परंपरा प्रदान केली. जगाच्या पाठीवरचा सगळ्यात पवित्र संप्रदाय जर कोणता असेल तर तोही वारकरी आहे. विठाला विठाला. दोन प्रकारचे संत आमच्या ज्ञानोबरायांपासून तर निळोबरायापर्यंत ही संत परंपरा जगाला देणाऱ्या वारकरी संता हे जगातील खरे संत आहे. आणि खोटे संत मी सांगेल गेल्या खरे संत त्यांना म्हणावं. महाराजांनी सांगितलं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ज्यांचं जीवन जगत कल्याणासाठी आहे ते खरे संत. आणि ज्यांचं जीवन स्वतःसाठी आहे ते खोटे संत. महाराज म्हणतात आपल्या पोटासाठी संत झाले कलित बहुत. ज्यांचं जीवन आपल्या पोटासाठी ते खोटे संत. हे म्हटले आणलं महाराज लोकांवरच. जसे संताचे दोन प्रकार आहे तसे वारकऱ्याचे सुद्धा दोन प्रकार आहे. वारकरी दोन, एक ओरिजिनल आणि एक डुप्लिकेट. कशाला म्हणायचं ओरिजिनल आणि डुप्लिकेट? ओरिजिनल वारकरी त्याला म्हणायचं कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास. तुका म्हणे मज हे असं. किंवा पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे अव्याहतपणे न चुकता आवडीनं पंढरपूरची वारी करतात ते खरे वारकरी. माझी जीवीची आवडी पंढरपुराने गुढी ही भावना ज्यांची आहे हे अंतःकरण शुद्धी होऊन जे पंढरपूरची अव्याहतपणे वारी करतात ना त्यांना खरे वारकरी म्हणतात. आणि डुप्लिकेट वारकरी कोणते सांगू का? ऐका, कान उघडे ठेवून ऐका. एका गावात कलेक्टर आला, अनंत महाराज कलेक्टर आला आणि कलेक्टरने भाषण करायला सुरुवात केली. बंधू आणि भगिनींनो, जमतंय ना हे? यांना भाषण ऐकायची सवय लागली नेत्यांची नुसती, लगेच कानाटाव करतात. एका गावात कलेक्टर आला, कलेक्टरने भाषण करायला सुरुवात केली. बंधू आणि भगिनींनो, शासनाचा एक नवीन जी.आर. आलाय. ज्याच्या ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ त्याला 5-5 लाख रुपये बक्षीस मिळणार. रात्यातच टेम्पो भरला, चला पंढरपूरला, चला आळंदीला, चला पैठणला. 10-10 माळी एका एकानं घातल्या सर, कारण 5-5 लाख रुपये मिळणार होते. दुसऱ्या दिवशी कलेक्टरच्या अगोदर हजर 5-5 लाखाची घोषणा केली म्हणून मोठमोठे हार कलेक्टरला आणले. बाप जन्मी कधी कीर्तनकाराला पठ्ठ्याने हार घातला नाही. कलेक्टरला मोठमोठे हार घेऊन हार घातले, फटाके फोडले, स्वागत झालं. कलेक्टरने माईक हातात घेतला. कलेक्टर काय घोषणा करणार सगळ्यांचं लक्ष लागलं. कलेक्टरने माईक हातात घेतला, भाषणाला सुरुवात झाली. बंधू आणि भगिनींनो, कानच टवकारले बो सगळ्यांनी. काही नाही, थैल्या संगच आणल्या होत्या पैशाला. हो बंधू आणि भगिनींनो, शासनाचा जो कालचा जी.आर. होता तो रद्द झाला. त्यात एक जण लगेच म्हणलं तुला म्हणलं होतं माळकऱ्याच्या नादी लागणं चांगलं नसतं. पण शासनाचा एक नवीन जी.आर. आलाय. गोले पाडोळी आणि पंचकृषीतल्या प्रत्येक गावाला 2-2 पूल बनवायचे आणि एका पुलाखाली 10-10 माळकरी गाडायचे. तटातट माळा तोडल्या महाराज लोकांनी. तरी काहींच्या गळ्यात माळी होत्या. महाराज साहेबांनी त्यांना सांगितलं का हो तुमच्या गळ्यात माळी दिसते? त्यांनी सांगितलं ओ साहेब, आम्हाला फासावर जरी लटकवलं तर आमच्या गळ्यातली माळ आम्ही काढणार नाही. याला हाडाचे वारकरी म्हणतात, याला ओरिजिनल वारकरी म्हणतात. आणि वारकरी संप्रदाय हा ओरिजिनल संताचा आणि ओरिजिनल वारकऱ्याचा संप्रदाय आहे. विठाला या संताची मांदी आली, या महाराष्ट्रात जन्माला आली. पण महाराष्ट्रातल्या लोकांना खरे संत कळाले नाही. जगद्गुरु तुकोबरा देहू नगरीत अवतरित झाले, देहूच्या लोकांना कळाले नाही. देहूच्या लोकांनी प्रचंड त्रास दिला आमच्या तुकोबरांना. तुकोबरांना वाटल्या लोकांना पण कर्ज वाटलेलं आहे म्हणून हे लोक आपल्याला त्रास देत असतील. तुकोबरांना जगाच्या पाठीवरची पहिली कर्ज माफी केली. कर्ज लिहिलेल्या खतावणीच्या वह्या गाडी बैलात भरल्या आणि इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. त्या काळामध्ये तुकोबरायांनी 65 लाख रुपयाचा व्यवहार केला होता. केवढ्याचा? 350 पावणे 400 वर्षापूर्वीचे 65 लाख म्हणजे आत्ताचे किती असतील लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबरांनी कर्ज लिहिलेल्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या
आणि जगातली पहिली कर्जमाफी करणारा महात्मा जर कोण असेल तर जगद्गुरु तुकोबार आहे. GR काढला नाही, कॅबिनेट बैठक घेतली नाही, 2 उपमुख्यमंत्र्याचा सल्ला घेतला नाही, पहिली कर्जमाफी आमच्या तुकोबारांनी केली. तरी लोकांनी त्रास देणं थांबवलं. तुकोबाराला सर्वसामान्य लोकांनी त्रास द्यावा यात नवल नाही महाराज. गावचा जो प्रमुख व्यक्ती होता ना त्यानं सुद्धा महाराजांना त्रास दिला. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली. गावच्या प्रमुखानं तुकोबारांना त्रास द्यावा. याच्या पुढे जाऊन सांगू, तुकोबाऱ्या भक्ती करत होती, तुकोबाऱ्या परमार्थ करत होते, म्हणून परमार्थ विरोधिक लोक किंवा नास्तिक प्रवृत्तीचे लोक महाराजांना त्रास देत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल गड्या तर तोही गैरसमज काढून टाका. जेवढ्या देव न मानणाऱ्या नास्तिक प्रवृत्तीच्या आणि पाखंडी वृत्तीच्या लोकांनी तुकोबाऱ्यांना त्रास दिला ना तेवढा माळकऱ्यांनी सुद्धा दिला. माळकरी काही लई सोयीचे नसते आणि महाराजाचे